आजकाल जगभरात कुठेही शिक्षणासाठी जायची इच्छा असेल तर तिथली भाषा येणं आवश्यक आहे. तसंच आयटी सेक्टरमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कुणाशीही संवाद साधावा लागतो आणि याच कारणामुळे तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज येणं आवश्यक आहे. म्हणूनच भारतातही अनेक ठिकाणी आता जर्मन, फ्रेंच, चिनी, जॅपनीज अशा काही भाषा शिकवल्या जातात. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागात विविध भाषा शिकवल्या जातात. याच विभागात आता जगातील 6वी आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम असलेलं शिवाजी विद्यापीठ हे एकमेव ठरलं आहे. शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत असून या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचं आवाहन विदेशी भाषा विभागानं केलं. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे पोर्तुगीज भाषेचा अभ्यासक्रम आता सुरू करण्यात आलेला आहे. काहीच दिवसापूर्वी गोव्यामध्ये केमॉईश इन्स्टिट्यूट ऑफ पोर्तुगीज लँग्वेज ही जी संस्था आहे त्या संस्थेबरोबर शिवाजी विद्यापीठाचा एक सामंजस्य करार झाला आणि या कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठामध्ये पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती यांचं अध्ययन व्हावं, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं. पोर्तुगीज भाषा आणि भारत किंवा महाराष्ट्र यांचा संबंध खूप जुना आहे. 15व्या शतकामध्ये वास्को द गामा भारतामध्ये आला आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक बरेच 200-300 वर्षापर्यंत त्यांचा भारताशी खूप एक ऐतिहासिक संबंध राहिला, व्यापारी संबंध होता, वसाहतिक संबंध राहिला आणि हा एक दीर्घ इतिहास या भाषेला आणि संस्कृतीला भारतामध्ये आहे. आपल्या महाराष्ट्राच्या जवळच गोवा आहे आणि या गोव्यामध्ये पोर्तुगीज भाषेचे जे सांस्कृतिक अवशेष आहेत, सांस्कृतिक आपल्याला असं वाटतं की त्यांच्या संबंधांचं जे आविष्कार आहेत ते अजून आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पोर्तुगीज भाषा शिकवणारं शिवाजी विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे असं मला खूप आनंदाने नमूद करायचं आहे. पोर्तुगीज भाषेचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय जी एक पोर्तुगीज भाषेची परीक्षा असते त्या परीक्षेच्या स्तरावरचा तो अभ्यासक्रम करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं गोव्यातील जी केमॉईश इन्स्टिट्यूट आहे, पोर्तुगालची राजधानी लिस्बन आणि त्यांचा दूतावास यांच्या मदतीने खरं तर हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घेता यावा आणि त्याच्यामधून पोर्तुगीज भाषा, पोर्तुगीज संस्कृती यांचं आदानप्रदान व्हावं असा हेतू या सामंजस्य करारामध्ये पण आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये ही भाषा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगाराच्या पातळीवर असे लाभ होऊ शकतात. मला अगदी महत्त्वाचं असं वाटतं की मराठा जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याचे अनेक डॉक्युमेंट्स, कागदपत्र पोर्तुगीज भाषेमध्ये आहेत आणि ही जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र त्याचं भाषांतर अजून झालेलं नाही आहे. बराच मोठा इतिहास जो लिखित आहे तो अजून आपल्याला ज्ञात नाही आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी इतिहास क्षेत्रामधील अनेक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक पोर्तुगीज भाषा शिकून खरं तर मोठं इतिहासामध्ये योगदान देऊ शकतात. दुसऱ्या बाजूला अशी पण परिस्थिती आहे की पोर्तुगीज भाषा ही फक्त पोर्तुगालमध्ये बोलली जात नाही. ब्राझीलमध्ये ती एक मोठी भाषा आहे, पहिली ब्राझीलची भाषा आहे आणि त्याचबरोबर इतर 10 देशांची ती अधिकृत भाषा आहे आणि या सर्व देशांबरोबर भारताचा व्यापार सुरू आहे, सांस्कृतिक संबंध, आदानप्रदान सुरू आहे. त्याच्यामुळं पोर्तुगीज भाषा येणारे लोक खरं तर अनेक ठिकाणी शासकीय पातळीवर, सांस्कृतिक पातळीवर काम करणारे संस्थांमध्ये लागतात आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आपले जे रूढ मार्ग आहेत शिक्षणाचे, रोजगाराचे, त्याच्याबरोबरच अशी भाषा शिकून आपल्या करिअरला एक नवा आयाम देणं खूप शक्य आहे. विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात हे जे अभ्यासक्रम सुरू होतोय त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या करिअर
ला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी करते. पोर्तुगाल बरोबरच इतर काही देशांची पोर्तुगीज ही अधिकृत भाषा आहे. या देशांशी भारताचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. तसंच गोवा येथे पोर्तुगाली संस्कृतीचे ऐतिहासिक वातावरण, कला, जीवनावरील प्रभाव यामुळे विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या संधी आहेत. त्यामुळे भाषांतर, पर्यटन, उद्योग क्षेत्रात शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना ही भाषा शिकल्यानं मिळू शकतात, असं मत विभाग प्रमुख यांनी मांडले. जर तुम्हीही पोर्तुगीज भाषा शिकण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर विभागाशी संपर्क करा. लोकमतसाठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.